महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजला असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा राजकीय फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असतानाही निवडणूक आयोगाने अचानक हा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे। राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजूनही न्यायालयीन कचाट्यात अडकलेल्या असताना निवडणूक आयोगाने अचानक विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक कोणत्या गुप्त नियमाच्या आधारे जाहीर केली? महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून धुसफूस सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षांना डावलून भाजप आपला वरचष्मा कसा राखणार? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याच्या जागेवर संख्याबळाचा हुकमी एक्का वापरून भाजप मित्रपक्षांना धक्का देणार का? या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर एखाद्या मतदारसंघातील 75% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची राजवट असेल आणि एकूण मतदारांपैकी 75% सदस्य कार्यरत असतील तर तिथे निवडणूक घेता येते। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 75% या निष्कर्षाची पूर्तता होत असल्याचा अहवाल दिल्यानंतरच निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे। राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समित्यांचे सभापती हे या निवडणुकीत मतदान करतात। सध्या राज्यातील बहुतांश पालिका व नगरपंचायतींमध्ये भाजपचे नगरसेवक सर्वाधिक संख्येने निवडून आलेले आहेत। नगरसेवकांचे हेच प्रचंड संख्याबळ भाजपसाठी या निवडणुकीत सर्वात जमेची बाजू आणि वरचष्मा ठरणारे असणार असंच आहे। या निवडणुकीमुळे महायुतीमधील जागा वाटपाचा पेच आता अधिक गंभीर होण्याची चिन्ह आहेत, कारण भाजप सध्या तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या मागणीनुसार जागा सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये। यापूर्वी राष्ट्रवादी एकसंध असताना त्यांच्याकडे पुणे, अहिल्यानगर आणि रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 3 जागा होत्या, ज्या आता अजित पवार गट स्वतःसाठी मागत आहेत। तर ठाणे आणि नाशिकसह शिवसेनेचे 5 आमदार होते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेपेक्षा भाजपच्या नगरसेवकांची संख्या खूप जास्त आहे। त्यामुळे या जागांवर भाजप आपला दावा ठामपणे मांडणार असल्याचं समजतं। निवडणूक होणाऱ्या 17 मतदारसंघांमध्ये ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सातारा, सांगली, पुणे, नांदेड, यवतमाळ, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे। यापूर्वी 2022 मध्ये सोलापूरमध्ये 75%पेक्षा कमी मतदार असल्याने निवडणूक रखडली होती, परंतु यंदा तेथील निकष पूर्ण झाल्याने निवडणूक होत आहे। महायुतीमधील जागा वाटपाच्या या अंतर्गत वादामुळे आणि भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे। विधान परिषदेच्या या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरील राजकारण पूर्णपणे ढवळून निघणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतरची ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी या दोनही आघाड्यांसाठी आपली जमिनीवरील ताकद तपासण्याची मोठी संधी असेल। मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीचा खरा केंद्रबिंदू हा महायुतीमधील अंतर्गत जागा वाटप आणि त्यावरून होणारी रस्सीखेच हाच राहणार आहे। भाजप आपल्या सर्वाधिक नगरसेवकांच्या बळावर मित्रपक्षांना किती प्रमाणात झुकवते यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल। या निवडणुकीच्या तांत्रिक बाजूचा विचार केला तर निवडणूक आयोगाचा 75% नियम हा भाजपसाठी अक्षरशः वरदान ठरला आहे। भाजपचे सोपे गणित असं आहे की ज्या जागांवर त्यांचे थेट बहुमत आहे तिथे ते तडजोड करण्यास तयार नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर अजित पवार गटाची ताकद स्थानिक पातळीवर पूर्वीसारखी राहिलेली नाही, त्यामुळे भाजप त्यांना 3 जागा सोडण्यास सहजासहजी तयार होणार नाही। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे आणि नाशिक या जागा प्रतिष्ठेच्या आहेत। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो, मात्र तिथेही गेल्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले होते। आता तर भाजपने संख्याबळाचा आधार घेऊन ठाण्याची जागा स्वतःकडे खेचून घेतली तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजकीय वर्चस्वाला तो मोठा धक्का मानला जाईल। अशीच परिस्थिती नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळू शकते।
त्यामुळे या निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीच्या नेत्यांमध्ये पडद्यामागे बैठकांचे सत्र सुरू झाले असून जागा वाटपाचा तिढा सोडवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीच्या दृष्टीने विचार केला तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्याची संधी आहे. काँग्रेसचे यापूर्वी 2 आमदार होते. दुसरीकडे शरद पवार गटाकडे आणि ठाकरे गटाकडे किती नगरसेवक शिल्लक आहेत याचे आत्मपरीक्षण या निवडणुकीच्या माध्यमातून होईल. स्थानिक पदाधिकारी मतदारसंघातील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गणिते आणि वैयक्तिक संबंध मॅटर करतात. अनेकदा पक्षीय सीमा ओलांडूनही मतदान होत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे अधिकृत संख्याबळ जरी भाजपच्या बाजूने झुकलेला दिसत असल्या तरी ऐन वेळच्या बंडखोरी आणि घोडेबाजार रोखणे सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरेल. या 17 जागांचे निकाल आगामी काळातील राज्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारे असतील. नागपूरच्या पोटनिवडणुकीसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील या जागांवरून होणारा सामना अतिशय अटीतटीचा होईल. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा, सांगली या जागांवर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील खरा संघर्ष पाहायला मिळेल. त्यामुळे केवळ 75% नियमाची पूर्तता झाली म्हणून जाहीर झालेली ही निवडणूक केवळ तांत्रिक न राहता महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणांमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि चुरशीचा टप्पा बनली आहे. तुम्हाला काय वाटतं? 75% या तांत्रिक नियमाचा फायदा उठवत भाजप महायुतीला आपल्या मित्रपक्षांवर दबाव आणण्यात यशस्वी होईल का? आणि ठाणे व पुण्याच्या जागांवर कोणाचा विजय होईल? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.